लाडक्या बहिणींसाठी मोठी चिंतेची बातमी। बघा आताची सगळ्यात मोठी बातमी, लाडक्या बहिणींची सरसकट सर्व लाडक्या बहिणींची पुन्हा अर्ज पडताळणी होणार। बघा आता फक्त 60 लाख लाडक्या बहिणी नाही, 2.50 कोटी जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींची आता पूर्ण पडताळणी होणार आहे। मगच जानेवारीचा हप्ता हा वितरण करणार आहे। श्रीमंत बहिणीकडून ओवाळणी परत घेतली जाणार। आता श्रीमंत बहिणी कोणत्या हे तुम्हाला मी सांगतोय, तुमच्याकडून सुद्धा ओवाळणी आता वापस घेतली जाणार आहे। नियमात असेल तरच हप्ता, नाहीतर 9,000 रुपये वसूल। हो, 9,000 रुपये वसूल। व्हिडिओ पूर्ण पहा, नाहीतर तुम्हाला सुद्धा तिथं दंड भरावा लागेल। कारण आत्ताच 15 मिनिटांपूर्वी आलेली ही मोठी बातमी आहे। आता चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण सर्व राजकीय क्षेत्रामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे। कारण आताच तिथं पत्रकारांशी बोलताना काही महत्त्वाच्या सूचना पुढे आलेल्या आहेत। आदिती तटकरे यांनी सुद्धा मोठी बातमी केलेली आहे। याच्यासोबतच काही राजकीय नेते आहेत त्यांनी सुद्धा याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे। आपण पूर्ण व्हिडिओ बघणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सुद्धा सगळं कळणार आहे। बघा इथं काय म्हणत आहेत, अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार आदिती तटकरे यांची माहिती। अपात्र लाडक्या बहिणींना पैसे करावे लागणार परत। बघा त्यांना ज्या काही अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे परत करावे लागणार आहेत, पैसे परत घ्यावे लागणार आहेत। कारण स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्या लाडक्या बहिणींचं पैसे आम्ही परत घेणार आहोत, याची वसुली आम्ही करणार आहोत। आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आधी वाटायचं की 60 लाख लाडक्याच बहिणी आहेत अर्ज पडताळणीसाठी, परंतु असं नाही मित्रांनो। आता त्याच्यामध्ये मोठी बातमी आलेली आहे, सरसकट सर्व लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी होणार आहे। अपात्र लाडक्या बहिणींचे जुलैपासूनचे पैसे परत घेतले जाणार। बघा तुम्हाला जर आतापर्यंत 9,000 म्हणजे डिसेंबरपर्यंतचे हप्ते भरले असतील आणि जर तुम्ही अपात्र असाल तर तुमचे सगळे पैसे माघारी घेतले जाणार। ते पण कसे घेतले जाणार सगळं डिटेलमध्ये माहिती सांगतोय। जर तुम्हाला गपचूप ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तुमचे पैसे गपचूप माघारी द्यायचे असतील तर ते कसे द्यायचे सांगतोय। नाहीतर काय होणार आहे, सगळ्यांना तिथं वसुलीच तुमची होणार आहे। परत तुमचं जे काही नाव आहे ते यादीत सांगून तुमच्याकडून वसुली केली जाणार आहे आणि दंडात्मक वसुली करून घेतली जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा आहे। बघा इथं सगळ्यात महत्त्वाचे, सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रची सध्या छाननी सुरू। बघा आदिती तटकरे यांनी मोठी बातमी आता दिलेली आहे। सर्वच लाडक्या बहिणी ज्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत, नाही मिळालेले आहेत, ज्यांनी कोणी फॉर्म भरलाय त्या सर्व लाडक्या बहिणींची अर्जांची पात्रता ही तपासली जात आहे। का लाडकी बहीण पात्र आहे, का ती अपात्र आहे। जेवढे 2.5 कोटी फॉर्म आहेत त्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे। आज आणि उद्यामध्ये ती अर्ज पडताळणी सुरू राहणार आहे आणि नंतरच तुम्हाला यादी तिथं येणार आहे आणि सोमवारी त्याची यादी आल्यानंतर अर्ज पडताळणी नंतर नवीन यादी येणार आहे सोमवारी सकाळी आणि ती बँकेला दिली जाणार आहे। त्यानंतरच तिथं जानेवारी हप्त्याचं वितरण हे होणार आहे। अशी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। बघा चुकीच्या मार्गाने फॉर्म भरून फायदा घेतला जात असल्यास चौकशी करणार महाजन यांचं मोठं वक्तव्य। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे, बघा इथं 3 ते 4 मोठ्या गोष्टी आत्ताच्या जी काही मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्याच्यामध्ये समोर आलेल्या आहेत की भरपूर अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या श्रीमंत लाडक्या बहिणी आहेत, गरीब लाडकी बहीण जास्त नाही आहेत। काही कोटीमध्येच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खऱ्याच गरजू लाडक्या बहिणी आहेत। बाकीच्या सर्व लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मी गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं, जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना सांगितलं होतं मी की राज्य सरकार आधार कार्डचा ॲक्सेस केंद्र सरकारकडे मागत आहे। कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एकामेकाला कनेक्ट असल्यामुळं आता तिथं त्यांना कळणार आहे की कुणाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख आहे। त्यामुळं पॅन कार्डवरनं समजत होतं की कोणाचं आधार कार्ड कोणाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख आहे आणि हे आता भरपूर सगळ्यांचं कळलेलं आहे सरकारला। आणि यादीमध्ये असं त्यांना समजलेलं आहे की याच्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या श्रीमंत लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तरी देखील त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मार्गानं फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा फायदा घेतलेला आहे। तर अशा सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार आहे असं आदिती तटकरे मॅडम यांनी म्हणलेलं आहे, मी म्हणलेलं नाही। इथं बघू शकताय, अपात्र लाडक्या बहिणींचे जुलैपासूनचे पैसे परत घेतले जाणार। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार आदिती तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा आहे। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे, तुम्ही लक्षात घ्या। आता सुद्धा तुम्हाला सांगतोय, जर तुमचंही असं काय व्हायला नको तर तुम्ही
आत्ताच अर्ज करा. तुमचं जे काही महिला व बालकल्याण विभाग आहे तिथं जाऊन अर्ज करा की माझी आता परिस्थिती चांगली आहे, माझं उत्पन्न आता वाढलेलं आहे, तर इथून पुढं मी या योजनेचा लाभ घेणार नाही. तर असा तुम्ही अर्ज करा. कारण राज्यामध्ये सुमारे प्रत्येक जिल्ह्यातून हजार 2,000 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज करायला सुरुवात केलेली आहे. बघा कुठे कुठे 4,000 कुठे कुठे 5,000 अशी संख्या आहे. कारण तिथं काय होणार आहे पुढं, जर तिथं आता अर्ज पडताळणी तर सुरू झाली आहे. बघा सगळ्यांची अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे, एकाची नाही, सगळ्यांची अर्ज पडताळणी सुरू आहे. आणि जर कुणी त्यात आढळलं की हे कुणी अपात्र असताना सुद्धा पात्र आहे, म्हणजे असं घेतलेलं आहे अर्ज, म्हणजे काय तर तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, घरात 4 चाकी आहे, किंवा तुमचं घरातलं कोणतरी टॅक्स भरतंय, कुणीतरी सरकारी नोकरीला आहे, किंवा कुणीतरी संजय गांधी निराधार योजनेचा आधीच लाभ घेत आहे तरी पण ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, असं जर कोणाला तिथं चौकशी दरम्यान आढळलं तर मात्र तुमचं तिथं वसुली ही दंड घेऊन होणार आहे. म्हणजे तुम्हाला दिलेले आत्तापर्यंतचे 9,000 रुपये याच्यासोबत आता त्याच्यावरती दंड सुद्धा आकारण्यात येणार आहे. याच्यावरती बघा अमोल कोल्हे यांनी एक मोठं बातमी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना दिलेली मतं सुद्धा परत घेणार का, असं सुद्धा अमोल कोल्हे यांनी याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे. कारण आता बघा लाडक्या बहिणींचं आता चुकीच्या मार्गाने ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं वसुली करणार आहे, त्याच्यावरती त्यांनी त्याचं बोललेलं आहे. तर नियमात असेल तरच हप्ता मिळणार, नाहीतर मिळणार नाही. बघा गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे असा या योजनेचा उद्देश होता. ज्या महिला नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत. जे पैसे दिले गेलेत आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही, मागू नये असंही कोणी म्हणलं होतं. परंतु जर स्वतःहून नावे काढावेत, जर त्यांनी तसं नाही केलं तर दंडासह पैशाची वसुली करावी असं भुजबळांनी सुद्धा म्हटलं होतं. आणि ते आता दिसून आलेलं आहे. आता पैसे सुद्धा माघारी घेत आहेत. बघा तुम्ही नाव जरी नाही काढलं स्वतःहून तर ते तुमचं नाव तर काढतीलच बरोबर शोधून, कारण त्यांच्याकडे सगळा डेटा आहे मित्रांनो. आता तुम्हाला एक सांगतो, त्यांच्याकडे तुमचं आधार कार्ड आहे आणि त्या आधार कार्डच्या जोरावर तुमचं इन्कम टॅक्स काढलं जातं, कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही कनेक्ट आहे. दुसरं म्हणजे रेशन कार्डची यादी त्यांच्याकडे आहे, RTOचा डेटा त्यांच्याकडे आहे, 4 चाकी कोणाच्या घरात असेल तर त्याचा डेटा त्यांच्याकडे आहे. त्यामुळं तुम्ही ह्या भ्रमात राहू नका की त्यांना कसं कळणार आहे, त्यांना सगळं कळणार आहे. आताची मोठी बातमी आहे, लाडक्या बहिणींचे आता दंडात्मक वसुली होणार आहे आणि त्यानंतरच नवीन यादी ही येणार आहे. सोमवारी हे नवीन यादीचं वितरण होणार आहे आणि याच यादीमध्ये परत त्याच लाडक्या बहिणींना सोमवारपासून वितरण हा जानेवारीचा हप्ता होणार असल्याची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलवरती दिलेली आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण बघा छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट लाडकी बहिणीबद्दल आपण सगळ्यात अगोदर आणि पुराव्यासहित देत असतो. आपली कुठलीही बातमी फेक नाही. सगळ्यात महत्त्वाची आत्ताची बातमी आहे, सरसकट अर्ज पडताळणी होणार आहे मित्रांनो. आता असं काही नाही की या अमुक या जिल्ह्यात, असं काही नाही. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक फॉर्म हा चेक केला जाणार आहे. कारण आता सरकारकडे वेळ आहे. पहिलं तुम्हाला माहिती होतं निवडणुकीची धामधूम होती, त्यामुळे लवकर अर्ज तिथं जास्त चेक केले गेले नसावेत असं मला एक कुठेतरी वाटतं. कारण असं सुद्धा होऊ शकतं की तुमचं आत्ता उत्पन्न वाढलेलं आहे तर त्या लाडक्या बहिणींनी अजून सुद्धा ते उत्पन्न वाढलेलं सरकारला सांगितलेलं नाहीये आणि ते कंटिन्युअस त्या योजनेचा लाभ घेत आहेत. तुम्हाला काय वाटतंय, अर्ज पडताळणी व्हायला पाहिजे का सरसकट? बरं, अर्ज पडताळणी झाली तर पुढे काय, तुम्ही इथून पुढचे मागचे पैसे तुमच्याकडून घ्यायला हवेत का फक्त इथून पुढचे नाही, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असू द्या, सगळं कळवा. आणि आपल्या चॅनलला अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण पुढची अपडेट लगेच जशी येईल तशी देत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.